त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि हळूच म्हणाला, "भाभी, मी तुम्हाला ते सगळं देईन जे भैया कधीच देऊ शकले नाहीत." तो पूर्ण तयार होता, पण तो म्हणाला, "मी मागून घेईल." मी म्हणाले, "तुला जसं करायचं तसं." बाई ग, त्याने तर थेट मित्रांनो, माझं नाव अंजू आहे. माझ्या लग्नाला 12 वर्षे झाली आहेत. पण माझ्या आयुष्यात अजूनही एक कमतरता आहे, आई बनण्याची. जितक्या वेळा प्रयत्न केले, तितक्याच वेळा निराश हाती लागली. डॉक्टर, वैद्य आणि अगदी मंदिरातही डोकं टेकलं, पण देवाने अजूनही कोणतीही दखल घेतली नाही. माझ्या पतीचं नाव संजय आहे. तो चांगला माणूस आहे. पण एक गोष्ट सांगेन की बिछाण्यावर तो माझ्या इच्छा कधीच पूर्णपणे समजू शकला नाही. त्याच्या कमजोरीने आमच्या नात्यात एक विचित्र दरमी निर्माण केली होती. मी कधी त्यांच्याकडे तक्रार केली नाही. पण जेव्हा माझी लहान बहीण आई बनली आणि मी अजूनही रिकाम्या हाताने होते, तेव्हापासून मनात एक विचित्र बेचैनी राहायला लागली. लोहडीच्या दिवशी मी पहिल्यांदा माझी ही तक्रार कोणाशी तरी शेअर केली, विजयशी. विजय माझ्या पतीच्या दुकानात काम करायचा आणि मी त्याला लहान भावासारखं मानायचे. पण त्या दिवशी जेव्हा मी माझ्या भावना त्याच्या समोर मांडल्या, तेव्हा कदाचित मी पहिल्यांदा त्याला पुरुष म्हणून पाहिलं. त्यापासून आमच्या दोघांचं बोलणं वाढायला लागलं. कधी कधी फक्त त्याचा आवाज ऐकूनच मला सुकून मिळायचं. व्हॅलेंटाईन्स डेच्या दिवशी जेव्हा त्याने मला शुभेच्छा दिल्या, तेव्हा मी पहिल्यांदा जाणवलं की हे नातं आता वेगळ्या वळणावर आलं आहे. विजयच्या बोलण्याचा ढंग, त्याचं हसणं आणि त्यांचं लक्षण ठेवणं सगळं मला आठवायला लागलं होतं. त्या दिवशी विजय माझ्या घरी आला होता, जेव्हा संजय काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला होता. मी एकटी होते आणि विजयला पाहताच काही कारणाने मनात हलचल व्हायला लागली. दारावर जेव्हा मी त्याला पाहिलं, तेव्हा हसत म्हणाले, "आज माझी आठवण आली की काय?" विजयने सांगितलं की त्याला गाडीची चावी हवी आहे. मी आज जाऊन चावी शोधण्याची नाटक केले. खरं तर मला हवं होतं की तो थोडा वेळ जास्त थांबावा, पण चावी सापडतच नव्हती. मी त्याला स्वतः भैयांना फोन करायला सांगितलं आणि मी अंघोळीला गेले. अंघोळ करताना सुद्धा मनात फक्त तोच होता. विजय सोबतच्या गप्पांचा सिलसिला, त्यांच्या नजरेतला तो वेगळा आदर होता. हे सगळं मला त्यांच्या जवळ आणलं होतं. जेव्हा मी बाथरूममधून बाहेर आले, तेव्हा फक्त टॉवेल गुंडाळलेला होता. त्याच्या समोर अशा अवस्थेत येण्यात मला काहीही कारणाने संकोच वाटला नाही. विजयच्या नजरा माझ्यावर होत्या. त्यांच्या डोळ्यातली भूक मी स्पष्ट पाहू शकत होतो. मी त्याला माझ्यासोबत खोलीत बोलावलं. त्याच्या नजरांपासून नजर न हटवता मी म्हणाले, "मला तू हवा आहेस." त्याने चकित होत म्हटलं, "भाभी, तुम्ही काय बोलताय?" मला वाटलं की तो माझ्या भावना समजत नाहीये. कदाचित त्याला वाटलं की मी मजाच करते. मी टॉयलमध्ये उभी राहिले आणि त्याच्यासमोर हात जोडले. "विजय, मी खूप थकले आहे. संजय मला कधीच समाधानी करू शकत नाही. तू नको असेल तर तू आता जाऊ शकतोस." माझा आवाज कापत होता. विजयने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हलकेच हसला. त्याने माझ्या कमरेवर हात ठेवला आणि हळूच म्हणाला, "भाभी, मी तुम्हाला ते सगळं देईन जे भैया देऊ शकले नाहीत." माझ्या हृदयाची धडकन वाढली होती. जेव्हा विजयने माझ्या व्यक्तिमत्वावर हात ठेवला आणि हलकेच दाब दिला, तेव्हा माझ्या ओठांतून आह निघाली. मी त्याला पलंगाकडे ढकललं आणि स्वतः वर बसले. त्यांची भावना माझ्या पोटांवर जाणवत होती. तो पूर्ण तयार होता. मी त्यांचे कपडे बाजूला करायला सुरुवात केली. यावेळी विजय सुद्धा पूर्णपणे बघला होता. त्याने मला पलंगावर पाडलं आणि टॉवेल हलकेच बाजूला केला. विजयच्या नजरा माझ्या पूर्ण मोकळ्या शरीरावर फिरत होत्या. जेव्हा त्याने हात माझ्या व्यक्तिमत्वावर पोहोचले, तेव्हा एक विजेचा झटका गेल्यासारखं वाटलं. त्याने हलकेच माझे व्यक्तिमत्वांना तोंडाने सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली आणि माझे श्वास वेगवान होऊ लागले.
मी त्यांच्या केसांमध्ये बोट फिरवायला लागले. मी बेचैनीने त्याच्या प्रत्येक स्पर्शाची वाट पाहत होते. जेव्हा त्याने माझी कवर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी हलकासा विरोध दर्शवला. विजय, हळू. यापूर्वी कोणी असं सुख दिलं नाही. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि हसला. भाभी, आज मी तुम्हाला पूर्णपणे बाई बनवेल. त्यांच्या हाताने माझी कवर बाजूला केली. त्याचा हात जेव्हा माझ्या जीवनापर्यंत पोहोचला तेव्हा माझ्या शरीरात सिंहरण पसरले. माझ्या ओठांतून हलक्या सिसक्या निघत होत्या. मी म्हणाले, विजय, तुम्ही खूप टाईट आहात, कारण कोणी मला असं कधीच घेतलं नाही. माझ्या आवाजात लाज आणि उत्तेजना दोन्ही मिसळले होते. मग विजयने वेळ न घालवता लगेच माझ्या ओठांवर ओठ टेकवले. मी शहारले. माझे श्वास वेगाने वाढायला लागले. माझ्या गळाचा खालचा भाग खाली वर होऊ लागला. तो लगेच माझ्या ओठांवर ताबा घेतला. मी डोळे बंद केले. आता मी सुद्धा त्यांना प्रतिसाद देऊ लागले. मला खूप दिवसांपासून हे सर्व मिळणार होते, म्हणून मी अधिकच शहारत गेली. तो माझ्या मानेवर किस करायला लागला. एक हाताने माझे सुंदर व्यक्तिमत्वांना स्पर्श करू लागला. मी प्रभावित होऊन चुळबुळ करायला लागली. हा खेळ 10 मिनिट चालला. मी आता खूप रंगात आली होते. मी उत्तेजित होण्यास सुरुवात झाली होती. तो मला पापी करत माझे आधार मोकळे केले. ते मोकळे होताच माझे स्वर्गाचे 2 डोंगर उभे झाले. आता ते समोर स्पष्ट होते. ते पाहून विजय हतबल करत होते. तो हळूहळू त्यांना स्पर्श करायला लागले. मी सळसळत होती. माझे आवाज येत होते. मी सुस्कारे टाकीत होती. तो अधिकच वेगाने स्पर्श करत होता. त्यांच्या हरकतीने मी आता प्रचंड प्रभावित झाली होती. मी जोरजोरात श्वास घेत होती. त्याचे ही भावना खूप दाटून आले होते. मी पण फुल रंगात होती. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी पोझिशन घेतले आणि माझे राहिलेले कपडे बाजूला केले. तो लगेच माझे जीवन मोकळे करत पुरी ताकदीने स्वारी केली. तशी मी किंचाळले. माझ्या डोळ्यातून पाणी आले. तो माझ्याकडे लक्षच दिलं नाही. मग तो माझ्या व्यक्तिमत्वाला हाताळत पापी करत शांततील गोष्टी करायला लागला. मी शांत झाले. मग हळूहळू तो हालचाल करू लागला. तशी मी आनंदाने डोळे मिटू लागली. ते सुंदर क्षण मी आता अनुभवून सुखावून जाऊ लागली. तो आता तळ गाठू लागला. तशी मी मादक सुस्कारे टाकायला लागली. विजय खूप चवताळून माझ्या जीवनाचा तळ गाठत राहिला. आम्हाला काही भानच राहिला नव्हता, कारण मला पण एक अप्रतिम सुख मिळत होता. माझ्या चेहऱ्यावरचे भाव सारखे आनंदाने बदलत होते. माझ्या चेहऱ्यावर घामाचे दवबिंदू साठू लागले होते, पण तो सारखा हालचाल करत होता आणि त्या स्वर्गीय जीवनाचा आनंद घेत होता. मी नुसती मादक सुस्कारे टाकून त्या सुंदर क्षणाचा आनंद घेत होती. माझा चेहरा आनंदाने उजळून निघाला होता. त्याचे शिस्त मी माझ्या सुंदर जीवनात अनुभवत या क्षणाचा पुरेपूर आनंद घेत होती. मी मध्येच डोळे मिटून बोलत होते, अरे काय सुख देतोस रे विजय. मग तो अधिकच हालचाल करत आनंद घेत होता. शेवटी मी त्या उत्कट सुंदर क्षणापर्यंत येऊन पोहोचली. मी आवाज करत हालचाल वाढू लागली. माझ्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान पसरले होते. मी खूप आनंदी झाली होती. हळूहळू आनंदाने माझी पकड मजबूत होत गेली आणि मी शांत झाले. तो इकडे माझा पूर्ण ताबा घेतला होता. काही वेळातच त्याला स्वर्गात पोहोचल्यासारखं वाटू लागलं. ते उत्कट क्षण जवळ येताच माझा बांध फुटला आणि तो माझ्या जीवनात आनंदाचे रंग उडू लागला. त्याला पण स्वर्गात तरंगत असल्यासारखं वाटू लागलं होतं. त्यांना एकदम हलकं हलकं वाटू लागला. माझ्या चेहऱ्यावर अनामिक सुख आणि आनंद झळकत होता. मी शांत होऊन स्मित करत होते. मी त्यांच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवत म्हणाले, खरंच विजय, आज मला तू जीवनातलं अप्रतिम सुख दिलं आहेस. असं सुख आणि समाधान मला कधीच मिळणार नाही. जेव्हा विजय आनंदाने खुश होत म्हणाले, तुझ्यासारखी सुंदर बाई असल्यावर मलाही आता कसलीच फिकर नाही.
आज मला माझ्या भावना मोकळ्या करून खूप आनंद झाला. आम्ही दोघेही थकून निढाळ पडलो. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवत आणि हळूवार आवाजात म्हणाले, विजय, मी कधीच विचार केला नव्हता की मी भैयांना फसवेल. पण तू मला ते सुख दिलंस जे मला 12 वर्षात मिळालं नाही. विजयने माझ्या कपाळावर पापी घेतली आणि म्हणाला, भाभी, आता तुम्ही कधीच एकट्या राहणार नाही. जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हा मी तुमच्या जवळ असेल. त्या रात्री आम्ही दोघांनी अनेकदा एकमेकांना अनुभवलं, पण माझ्या मनात एक भीती होती की संजय वेळेआधी घरी येऊ नयेत. विजय, आता उठ, भैया कधी येऊ शकतात. मी त्याच्या केसांमध्ये बोट फिरवत म्हणाले. विजयने हसत माझ्या व्यक्तिमत्वांवर हलकीशी पापी घेतली आणि उठायला लागला. मी सुद्धा लवकर पलंगांवरून उठले आणि बाथरूम मध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करायला लागले. जेव्हा मी बाहेर आले तेव्हा विजय तयार होऊन जायला उभा होता. भाभी, जेव्हा कधी संधी मिळेल मी परत येईल, विजय दारातून निघताना म्हणाला. मी हसत मान डोलावली आणि त्याला निरोप दिला. त्या रात्री जेव्हा संजय घरी परतले तेव्हा मी त्यांच्या समोर असं वागले जणू काही झालंच नाही. पण माझ्या मनात विजयच्या स्पर्शाच्या आठवणी वारंवार येत होत्या. त्या रात्री जेव्हा विजयने माझ्याशी प्रेम करायचा प्रयत्न केला तेव्हा मला पहिल्यांदाच त्यांच्या स्पर्शाचा काही रस वाटला नाही. त्यांच्या छोट्या आणि कमजोर भावनेमुळे आता कोणताही समाधान मिळू शकत नव्हतं. दिवस पुढे सरकत गेले. विजय आणि मी सतत एकमेकांशी बोलत होतो, पण संजयच्या घरी असणं एक भिंत बनलं होतं. आम्ही दोघे संधीच्या शोधात होतो, पण एके दिवशी संधी आलीच. संजयच्या मामाच्या घरी कुटुंबात लग्न होतं आणि ते 3 दिवसांसाठी बाहेर जाणार होते. जाताना त्यांनी म्हटलं, अंजू, तुलाही यायला हवं होतं, पण आईला घरी एकटं सोडून जाणं अवघड आहे. मी मान डोलावत म्हणाले, तुम्ही जा, मी माझींची काळजी घेईन. त्यांच्या जाण्याच्या काही तासानंतर विजय माझ्या घरी पोहोचला. जेव्हा मी दार उघडलं तेव्हा तो काही न बोलता आत आला. त्यांच्या डोळ्यात तीच भूक होती जी मी पहिल्यांदा पाहिली होती. विजयने मला घट्ट मिठी मारली आणि आम्ही दोघे तिथेच लिव्हिंग रूममध्ये एकमेकांना प्रतिसाद द्यायला लागलो. आम्ही दोघे पुन्हा एकमेकांच्या बाहुपाशात विलीन झालो. यावेळी मी पूर्णपणे तयार होते. मी विजयचा हात पकडून त्याला बेडरूम पर्यंत ओढलं. जेव्हा आम्ही पलंगावर पोचलो माझे श्वास वेगवान होत होते. जेव्हा तो हलकेच म्हणाला, भाभी, आज मी तुम्हाला पूर्ण भरून टाकेल. मी त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाले, विजय, मला आज आई बनायचं आहे, तुझ्या मुलाची आई. विजय हळूच विचारलं, भाभी, जर तुम्ही खरंच आई झालात तर भैयांना कळणार नाही का? मी त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाले, नाही, संजय कधीच समजणार नाही. ते म्हणतील की शेवटी त्याचंच मुलं आहे. पण आपण दोघे जाणतो की खरा बाप कोण आहे. त्या रात्री आम्ही दोघांनी अनेकदा प्रेम केलं. यावेळी मी स्वतःच इच्छित होते की विजय माझ्या आत आपलं बीज रोवावं. आणि काही आठवड्यानंतर जेव्हा माझा पिरियड चुकला तेव्हा मला कळलं की विजयचाच बीज माझ्यात फलद्रुत होत आहे. जेव्हा मी विजयला ही गोष्ट सांगितली तेव्हा त्याने मला घट्ट मिठी मारली. 9 महिन्यानंतर मला जुळी मुलं झाली. संजय त्यांना पाहून आनंदाने फुलले, पण मी आणि विजय जाणत होतो की ती मुलं विजयचीच आहे. डिलिव्हरीनंतर मी काही महिने विजयला भेटू शकले नाही. संजय सोबत राहावं लागायचं, पण माझं मन कुठेतरी दुसरीकडेच होतं. जेव्हा मुलं माझ्या मांडीवर असायची तेव्हा मी त्यांच्यात विजयचा चेहरा पाहायचे. जुळ्या मुलाचे नयननकाश संजयपासून पूर्णपणे वेगळे होते. ही गोष्ट घरात कोणालाच जाणवली नाहीत, पण मी आणि संजय दोघे जाणत होते की ही मुले त्यांचेच आहेत. डिलिव्हरीच्या 3 महिन्यानंतर एके दिवशी विजय अचानक दुकानातून थेट घरी आला.
संजय बाहेर कामासाठी गेले होते आणि घरी फक्त मीच होते. मुलं झुल्यात झोपली होती. विजयने येताच दार बंद केलं आणि मला मगून पकडलं. त्यांच्या गरम श्वासा माझ्या मानेवर लागल्या आणि माझ्या शरीरात पुन्हा तीच तडफड जागी झाली. भाभी, मुलानंतर तुम्ही आणखीच व्हाट झाले आहेत, विजयने हळूच म्हटलं. त्याचे हात माझ्या कमरेवर सरकत होते. तुझ्यामुळेच तर बनले विजय. तू मला 12 वर्षानंतर कुमारी मुलीपासून बाई बनवलंस आणि मग आई सुद्धा. मी हळूच त्यांच्याकडे पाहत म्हणाले. विजयने मागून जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, आज मी तुमची पाठमोरी बाजू घेणार. मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हसत म्हणाले, तुला जे करायचंय ते कर विजय. तुझी भाभी तुझीच आहे. संजयला तर आजपर्यंत हे सगळं करताच येत नाही. मग विजयने जास्त वेळ न घेता सुंदर अनुभव द्यायला सुरुवात केली. विजय हसत म्हणाला, भाभी, भैयांना कधी मुलं होत नाहीत. तो बिचारा काय करू शकेल? सगळं काम तर मलाच करावं लागेल. हो विजय, संजय सारख्या मरियल माणसांच्या बाबतीत नव्हतं. तू जे केलंस ते संजय कधीच करू शकले नसते, मी हापत म्हणाले. जेव्हा आम्ही दोघे निढाळ होऊन पलंगावर पडलो, तेव्हा मी विजयच्या छातीवर डोकं ठेवलं आणि त्याच्या छातीवर बोट फिरवायला लागले. विजय, खरं सांगेल, जेव्हा जेव्हा संजय मला स्पर्श करतात तेव्हा फक्त हसू येतं. त्यांच्या भावनांमध्ये ना ताकद आहे ना जान. तू मला पहिल्यांदा बाईचं खरं सुख दिलंस. तू माझी ती पास सामावली जे संजय कधीच सांगू शकत नव्हता, मी हसत म्हणाले. विजयने माझ्याकडे पाहत मजेत म्हटलं, भाभी, भैयांना कधी याचा मन होत नाही का की मुलं त्याची नाहीत तर माझी आहेत? मी त्याच्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच म्हणाले, नाही विजय, संजयला फसवत ठेवणं हा सर्वात मोठा आनंद आहे. त्यांना वाटतं की ते बाप झाले आहेत, पण खरी गोष्ट आपण दोघेच जाणतो. या घराचा खरा मर्द फक्त तू आहेस. विजय म्हणाला, भाभी, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुला असंच सुंदर अनुभव देत राहील. आणि हो, पुढचं मुलं सुद्धा माझंच असेल. त्या रात्री आम्ही दोघांनी खूप अनेकदा प्रेम केलं. असेच आमचे दिवस आनंदी सुखात आणि आनंदाने जात होते. जुळ्या मुलांच्या येण्याने माझं आयुष्य जणू पूर्ण बदललं गेलं होतं. जेव्हा जेव्हा मी त्या दोन लहान जीवांना माझ्या मांडीवर घ्यायचे, मला त्यांच्यात विजयचा चेहरा दिसायचा. संजय मुलांवर खूप जीव लावायचे. त्यांच्या संगोपनात कोणताही कसर सोडत नव्हते. विजयचेही आमच्या घरी येणे जाणे सुरूच होते. पण हळूहळू त्यांच्या वागण्यात एक वेगळाच अहंकार दिसू लागला होता. त्याला वाटलं होतं की या घराची खरी सत्ता आता माझ्याच हातात आहे. मुलांच्या पहिल्या वाढदिवसाची तयारी घरात मोठ्या उत्साहाने सुरू झाली. सगळं काही ठीक चाललं आहे असं मला वाटत असतानाच अचानक एक दिवस संजय याची प्रकृती खालावली. त्यांना तीव्र त्रास होऊ लागल्याने मी आणि विजय त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेलो. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली आणि काही जुने वैद्यकीय अहवाल मागवून घेतले. तिथेच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डॉक्टरांनी माझ्या समोर संजय यांच्या जुन्या फाईल्स उघडल्या आणि सांगितले, अंजुजी, संजयजींना 12 वर्षापूर्वीच एका वैद्यकीय समस्येमुळे हे स्पष्ट माहीत होतं की ते कधीही जैविक पिता बनू शकत नाहीत. हे रिपोर्ट जुनेच आहेत. हे ऐकताच माझं काळीच धडपडलं. मला दरदरून घाम फुटला. मी आवाक होऊन संजय यांच्याकडे पाहिलं. त्या रात्री जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा घरात एक विचित्र शांतता होती. विजयही तिथेच होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भीती व अस्वस्थता दिसत होती. संजय यांनी अतिशय शांतपणे मला जवळ बोलावलं आणि माझे हात हातात घेतले. ते हळूवार आवाजात म्हणाले, अंजू, मला 12 वर्षापूर्वीच माहीत होतं की मी तुला कधीच आई बनवण्याचा सुख देऊ शकत नाही. मी तुला
खूप तडपताना पाहिलं आहे. जेव्हा तू आणि विजय जवळ आलात, तेव्हा मला सगळं काही कळत होतं. पण मी शांत राहिलो, कारण मला तुझं रडणं आणि रिकामी हात पावले नाहीत. मला फक्त तुझ्या चेहऱ्यावर आई होण्याचा आनंद पाहायचा होता. या मुलाचा खरा बाप विजय असला तरी जगाच्या नजरेत आणि माझ्या हृदयात ही माझीच मुलं आहेत. संजय यांचे हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. ज्या माणसाला मी इतकी वर्षे कमजोर आणि अकार्यक्षम समजत होते, तो माणूस विचाराने आणि प्रेमाने किती महान होता याची मला जाणीव झाली. त्यांनी माझे सुख आणि समाधानासाठी स्वतःच्या स्वाभिमानाचा त्याग केला होता. इतक्यात विजय पुढे आला आणि गर्वाने म्हणाला, भैया, तुम्हाला सगळं माहीत आहे, तर मग हेही समजून घ्या ना की मुलं माझीच आहेत आणि आता अंजूवरही माझाच हक्क आहे. संजय शांतपणे उठले. त्याने विजयच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि अतिशय ठाम आवाजात म्हणाले, विजय, तुझी मर्यादा ओळख. तू माझ्या दुकानातला एक कामगार आहेस आणि या कुटुंबाचा भाग होण्याचा आव आणू नकोस. अंजूची ही गरज होती आणि तू ती पूर्ण केलीस. पण म्हणून तू या घराचा मालक बनू शकत नाहीस. ही मुलं माझीच आहेत आणि अंजू माझी पत्नी आहे. आजपासून तुझ्या आणि आमच्या नात्याची सीमा इथेच संपते. विजय संजय यांच्या त्या रुबाबदार आणि शांत आवारणासमोर पूर्णपणे निरुत्तर झाला. त्यांच्याकडे बोलायला काही शब्द उरले नव्हते. तो गप्पपणे तिथून निघून गेला. त्या रात्री विजय गेल्यानंतर मी संजय यांच्या पाया पडले आणि ढसाढसा रडले. मी विजयला दिलेला सुखाच्या आणि वासनेच्या मोहात आंधळी झाले होते. पण मला खऱ्या प्रेमाची आणि त्यागाची किंमत आता कळली होती. संजय याने मला प्रेमाने उठवले आणि घट्ट मिठीत घेतले. त्या दिवशी मला समजले की शरीराच्या सुखापेक्षाही मनाचे आणि समजुतीचे नाते कितीतरी मोठे असते. मी विजयचा तो अध्याय कायमचाच संपवला आणि माझ्या मुलांसोबत व संजय यांच्यासोबत एका नव्या, खऱ्या आणि आदरयुक्त आयुष्याला सुरुवात केली. मित्रांनो, या कथेतून आपल्याला एकच शिकायला मिळतो की चुकीचा मार्ग सोडून योग्य वेळी सत्याचा स्वीकार करणे आणि खऱ्या माणसाची किंमत ओळखणे हीच संसारातील सर्वात मोठी शिकवण आहे. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.